तर नमस्कार मुळे मी सुधीर पुढे एस टी सुधीर पवार चॅनलचं पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसात आता आम्ही आलो आहे रानामध्ये. बघा पाल्याला पण आहे सोबत. पाऊस लागतोय थोडा थोडा है ना. तर कुठं जायचं आपण आता? अलब्याना. हां अलबी मशरूम मला म्हणता ती शोधायला जातोय आम्ही. बघूया रानामध्ये किती भेटतात ती. 2-3 दिवस झाले आहे ना, पण आम्हाला काही ती सापडली नाही. लोकांनी खाली ते आता बघूया किती किती भेटत आहे. पाऊस जोरात आला आहे. बाजाराने पण छत्री आणली, मी पण छत्री आणली. बघा कसा हिरवं गार दिसतोय हा देखावा. पूर्ण सपाट आहे हा. हां पदार्थांना म्हणतो तिकडे खाली जाऊया आपण. बघूया जाऊन आता. सकाळी त्यांनी इकडे वरच्या बाजूला शोधलंय पण काही सापडली नाही. थोडीशी सापडली. पहिलीच आळबी भेटली आहे. हे बघा फुल्ली चांगली आहे ना. इथे पण 2 आहेत. इथे पाचबजी आहे. इकडे आहेत बघा. हे बघा पाचबजी आहे. हां सापळी आळंबी. पकडूया आता. मोठा आहे. गवत वाढले जाम. तर मित्रांनो हे बघा एक कळी आहे. कुठं आहेत? हां हॅलो. छोटे छोटे कळी. एका ठिकाणी किती साचले सापडले ती. कुठे आता आपण ही 10-15 आहे. खूप आळंबी सापडली इकडे. पलीकडे पण आहे. तर मंडळी बघा आता घरी पोचलो आम्ही. रानातून आल्यानंतर पदाला घरी सोडली आणि घरी आलो. त्याच्या घरी सोडली त्याला आणि घरी आलो. तर किती भेटली मशरूम ही बघा. ती पिशवी नेलेली. त्या पिशवीमध्ये पण मंडळी आताच घरी आलो आहे. पदाला त्याच्या घरी सोडली. त्याची पिशवी घेऊन गेलेलो बघा. या पिशवीमध्ये त्याची भाजी आणली, नारगीची भाजी आणि मशरूम भेटले बघा. या आळंबी खाली केली. परत जर हे मिळाले. खूप फिरायला लागलं. जवळजवळ आम्ही दीड वाजता गेलो. 1:15 आता वाजले 4 वाजले घरी येईपर्यंत. खूप सपाटी भाग नाही आहे आता. ते सगळी झाडी वाढल्यामुळं सगळं जंगल झालेलं आहे. तरी तिकडे फिरून एवढे सपाटावरचे चांगले जागे मिळाले. मागे पण आली होऊन गेली. ते सीझन बोलतात पण मला काय मिळालं नाही. पदाला बिझी होता आणि मी पण बिझी होतो. त्याच्यामुळं आज त्याला वेळ मिळाला तर मला बोलवलं त्यांनी आणि हे आज भेटले एवढे मला. तर ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपले हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. मराठीमध्ये याला आळंबी पण तो अळबी म्हणतात. जे अप्रोग्रंथ होतो त्याच्या शब्दाचा कोकणी भाषेत अळबी असं म्हटलं जातं. मशरूम थोडक्यामध्ये. तर ठीक आहे. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.